दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. राहुरी येथील नामांकित महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. विद्यापीठात कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुका आणि कृषी विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. श्रीकांत पोपट दोंदे हा तरुण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कंत्राटी पद्धतीवर सुरक्षारक्षक म्हणून आपली सेवा बजावत होता. कर्तव्य बजावत असतानाच अज्ञातांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की यामध्ये श्रीकांत दोंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या रक्तरंजित घटनेमुळे विद्यापीठ परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमध्ये विद्यापीठाच्या सुरक्षा पर्यवेक्षकांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. नियमानुसार सुपरवायझरने 12 तासांच्या ड्युटी दरम्यान वेळोवेळी फिरती करून तपासणी करणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी तसे कसलेही चेकिंग झालं नसल्याचं उघड झालं आहे. विद्यापीठाचे सुपरवायझर किंवा इतर संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांनी जर वेळेवर येऊन त्या भागाची पाहणी केली असती तर कदाचित श्रीकांतचा जीव वाचला असता आणि ही दुर्दैवी घटना टळली असती. जर आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ किंवा उशीर झाला तर वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना सामाजिक न्याय विभाग जिल्हा प्रमुख विनोद साहेबराव यांनी दिला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरक्षा रक्षक श्रीकांत पोपट दोंदे हा कंत्राटी कर्मचारी हा तिथं कामावरती असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाहीये. ते स्वतःची सुरक्षा करू शकत नाही तर ते सरकारी मालमत्तेचे काय सुरक्षा करणार असा एक प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी होते त्यांनी 12 तासांनी त्यांनी जे सुपरवायझर वगैरे नेमणं अपेक्षित होतं. त्यांनी ते कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर वगैरे तिथे नेमलेले नाहीत आणि ते स्वतःही ते चक्कर मारले नाही. जर त्यांनी वेळेत जर ते चक्कर मारले असतील त्याले सुपरवायझर असतील किंवा त्याले अधिकारी असतील तर ही घटना टळू शकली असती. दुसरा मुद्दा असा की जे कोणी आरोपी असतील, आता आम्ही मृतांचे काही नातेवाईक पण आहेत आमच्यासोबत. आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत त्या श्रीकांतला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही त्या डेड बॉडीला हात लावणार नाही किंवा ती ताब्यात घेणार नाही. राजेंद्र सुमंतराव पाटोळे, मी जे मृत व्यक्ती झालेले आहे त्याचा मावस भाऊ आहे. तर माझा मावस भाऊ श्रीकांत पोपट दोंदे हा विद्यापीठमध्ये सिक्युरिटीमध्ये सर्व्हिसला होता कंत्राटी पद्धतीने. तर त्या ठिकाणी रात्री 7:30च्या दरम्यान, 7:30 ते 8:30-9च्या दरम्यान त्याचा कोणीतरी धारदार शस्त्राने हे करून शस्त्र मारून त्याचा खून करण्यात आलेला आहे. तर आमची सर्वांची अशी एक मागणी आहे की जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी काय ताब्यात घेणार नाही. आता आमच्या सर्व नातेवाईकांचा एक विचार झालेला आहे. तेव्हा साहेबांना अशी विनंती राहील आमची पोलीस स्टेशनला की लवकरात लवकर आरोपींना अटक करून श्रीकांत दोंदे याला न्याय द्यावा ही विनंती. यावेळी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, विजय लोंढे, शिवसेना जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग हरिभक्त परायण, राजेंद्र महाराज पाटोळे, राम साळवे, तानाजी साळवे, बाळासाहेब दोंदे, कृष्णा कांबळे, प्रमोद जौंजाळ सह श्रीकांत दोंदे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस.
पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.